सामना सुरू होतोय. प्रथमच गोलंदाज येतोय गोलंदाज ट्रॅक वरती अश्विन. पहिला चेंडू इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतायत आणि पंच सांगतायत की हा चेंडू लेग स्टिक सोडून बाहेर जातोय. अवांतर धाव मिळतीये. स्वेर चेंडू येतोय इथे सळगचा हा दुसरा चेंडू सुद्धा ऑफ स्टिक सोडून जातो. अजून एक स्वेर चेंडू येतोय. 2 धावा धाव फलकावरती ऍड होतात. आत्ताचा चेंडू इथे मात्र सुरेख होता. हलक्या हाताने चेंडूला कट केलं तिथे थोडीसं फंबलिंग झालं. मिसफील्ड झाली. रनआउटची संधी असेल. इथे मात्र कॉर्डिनेशन नव्हतं कॉल नव्हतं दोन्ही फलंदाजांमध्ये आणि ही एकच धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. स्टॅकेट एंडला फलंदाज आहे जर विचार केला तर आकाश आणि नॉन स्टॅकेट एंडला फलंदाज आहेत निलेश. आकाश साडी आताचा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू 3 धावा धावफलकावरती लागलायत. सूर्य गोलंदाजी होते. फटका चांगला आहे. चेंडू चाला इथे पॉइंटला शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत मिळेली एकच धाव. धावफलक अजून एकने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती लागतात. 3 चेंडू 4 धावा धावफलकावरती झालेत. हा चेंडू सुरेख होता. टप्पा पडला थोडीशी उसली घेतोय आणि बाहेर जातोय. अजून एक स्वर चेंडू येतोय. अजून एक अवंतर धाव धावफलकावरती ऍड होतीये. आताचा चेंडू सुद्धा सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने पुन्हा एकदा उसली घेतली. सेम डिलिव्हरी केली होती. या चेंडूची सुद्धा पिचिंग मात्र खूप सुरेख आहे. गोलंदाज अश्विनजी थोडस दिशेपासून नियंत्रित नसल्याने चेंडू मात्र स्वेअर जात आहेत. पण आता चेंडू सुरेख होता. हा चेंडू इथे स्वीशेटचा फटका केलायचा होता. फटका फसलाय. एसट्या उद्ध्वस्त झाल्यात. पहिला धक्का बसतोय इथे अर्णव 11 या संघाला. बिग विकेट डाऊन. आकाश बॅक टू द पवेलियन. पुढचा चेंडू गोलंदाज अश्विनचा हा चेंडू इथे सुरेख होता. तिथे मात्र चुकी झाली आणि चेंडू सरळ जात आहे लॉंग ऑन लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 धावा. पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. धावा धावफलकावरती लागल्यात 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. डबल फिगर मध्ये 10 धावा म्हटल्या तर नक्कीच हा आकडा अडवतो सचिन तेंडुलकर यांचं नक्की जर्सी नंबर ज्याने वयाच्या 16व्या वर्षी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती असा खेळाडू. ओलवा तत्पूर्वी दुसरं षटक सुरू होतं. गोलंदाज आकाश आणि आकाशच्या पहिल्या चेंडूवरती येते. एक साव धावफलक एकने पुढे जाईल. 11th ऑन स्कोर बोर्ड. अर्णव 11 टीम. हा चेंडू सुरेख होता. ब्लॉक कॉलचा चेंडू होता. चेंडू मात्र इथे पॅडला क्रश होतो. पाहायला क्रश होतोय. निर्धाव चेंडू येतो. एकही धाव इथे मात्र येत नाहीये. सुरेख गोलंदाजी होती आकाशकडनं पहिल्या 2 चेंडूवरती. एक धाव. हा चेंडू सुद्धा आतमध्ये येणारा होता. इन स्विंगला म्हटलं जातं. तोपर्यंत मिळते ही बॅटची खालची कडा घेऊन एकच धाव. धावफलक एकने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती लागतात. डबल फिगर मध्ये मॅजिकल डबल फिगर मध्ये धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी होते. हा चेंडू टॅप शॉट केलं होतं. फटका चाललाय पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक होते. थोडेसे फंबल झाले. चुकी झाली. बॅकअप चांगलं येते तिथे मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हर वर ना तोपर्यंत एक धाव अजून मिळते. आत्ताचा चेंडू सुद्धा सुरेख होता. टॅप शॉट खेळलाय. अंडरम जर म्हटलं तर ग्राउंड शॉट आणि टॅप शॉटला खूप महत्व असतं आणि हे शॉट मात्र वारंवार केलावे लागतात. आणि हे शॉट जर विचार केलं तर नक्कीच मनाचं बुद्धीचं आणि ताकदीचा विचार करून केलावे लागतात. आणि आत्ताचा फटका सुद्धा चांगला होता. डायरेक्ट किट देण्याचा प्रयत्न केला होता. विचार केला ऑफ साइडला क्षेत्ररक्षक होते. शॉट मिड ऑफला. तोपर्यंत मिळेली एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावा धावफलकावरती लागल्या आहेत 15 ऑन स्कोर बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट. अर्णव 11 टीम 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या तर अश्विनच्या या षटकामध्ये कमबॅक केलंय गोलंदाज आकाशने आणि फक्त धावा दिल्या आहेत तर फक्त 5च. सोरे गोलंदाजी इथे गोलंदाज येतो नवीन निखिल येतो गोलंदाज ट्रॅक वरती. राऊंड विकेट निखिलचा हा चेंडू इथे हलक्या हाताने केलून काढला आणि चेंडू चालला इथे मात्र शॉर्ट लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. 4 धावा.
धावफलक 4 ने पुढे जाईल. 19 धावफलकावरती लागतायत खूपच वेगाने. फटका खूप सुरेख केला होता. ताकदीचा नाही तर बुद्धीचा इथे मात्र वापर केला होता फलंदाज आहेत सेकंड एंडला निलेशने. स्टान्स बघा खूप वेगळा स्टान्स फलंदाज निलेश. हा चेंडू सुद्धा फटका चांगला आहे पण चेंडू आता जाईल डायरेक्ट सीमा रेषेच्या बाहेर आणि फलंदाज बाद होतोय. आणि फलंदाज बाद होण्याचं कारण की ही जर स्पर्धा बघितली तर बॉक्स टुर्नामेंट आहे आणि बॉक्स टुर्नामेंट मध्ये म्हटलं तर ग्राउंडच्या टॅप शॉटला महत्व दिलं जातं. चेंडू जर जमिनीला लँड झाला असता तर सीमारेषा गाठली असती पण चेंडू सरळ जाऊन सीमारेषेच्या बाहेर लँड झाला. फलंदाज बाद झाला. अजून धक्का बसला अर्णव 11 संघाला. नवीन फलंदाज येतोय संकेत सेकंड एंडला. नॉन सेकंड एंडला सुद्धा नवीन फलंदाज आहेत वन डाऊनचे. मन्नू नवीन जोडी खेळपट्टीवरती खेळतीये. डावकुराचा हा गोलंदाज. हाताचा चेंडू सुद्धा सुरेख होता इन स्विंग. डावकुरात्याच गोलंदाज म्हटलं तर नक्कीच देवाने दिलेली देण असते. डावकुरात्याचे फलंदाज डावकुरात्याचे गोलंदाज यांच्याकडे व्हेरिएशन क्षमता आणि ताकद तेवढी जास्त असते असं म्हटलं जातं. त्याचा कुठेतरी वापर करत असताना आता गोलंदाज निखिल. आणि आत्ताचा चेंडू सुद्धा सुरेख होता. लेगलांचा फटका होता. चेंडू पुन्हा एकदा जातोय शॉट डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार येतोय. धावफलक 4 ने पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत 24 धावा. 24 ऑन स्कोर बोर्ड. म्हणून साडी हा चेंडू इथे सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसली घेतली होती. ओर चेंडू ज्याला म्हटलं जातं पण अंडर मध्ये सुद्धा असंच काहीतरी बघायला भेटतंय. आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सामना झाली. इथे अजून एक हा चेंडू इथे फुल्लर रेंजचा होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं पॉइंटच्या दिशेने तिथे. तोपर्यंत मात्र या मिळतायत 2 धावा. ओव्हर थ्रो मात्र आला होता. खेपफेकी खराब झाली होती. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. बॅकअप मात्र चांगलं आलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि तोपर्यंत या 2 धावा मिळतात. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलकावरती लागते 26. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाज ट्रॅकवरती राहुलचा हा चेंडू इथे स्विच हिटचा फटका केलायचा होता. पंच आमच्याकडे वळतायत आणि पंच सांगतायत की हा चेंडू सुद्धा स्वर आहे. अवांतर धाव धावफलकावरती ऍड होईल. हा चेंडू फुल्लर रेंजचा होता. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. चेंडू मात्र इथे बॉलर फील करेल आपल्या फॉलो थ्रू मधनं तोपर्यंत मिळतीये ही एकच धाव. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती लागते 28 धावा. हा चेंडू इथे अगोदरच शफल झाले होते. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर आले होते. फलंदाज संकेत स्टॅकेट हेडला येतोय. संकेत साडी हा चेंडू पंच आमच्याकडे पुन्हा एकदा बोलतायत आणि हा चेंडू लेग स्टिक सोडून जातोय. अजून एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड होईल. संकेत साडी हा चेंडू फटका चांगला आहे. गॅप मध्ये गेलं होतं. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. मिडअप पूर्ण क्षेत्ररक्षक आला होता. चेंडूला मात्र अडवलं. एफर्ट दाखवलं. सुरेख क्षेत्ररक्षण झालं आणि इथे मात्र एकच धाव आणि तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. सुरेख क्षेत्ररक्षण होतं. आता सुद्धा फटका खूप वेगाने केला होता. फलंदाज जर विचार केला तर होते मन्नू पण 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. हा चेंडू सुद्धा सुरेख होता आणि पंच पुन्हा एकदा बोलतायत की सांगतायत हा चेंडू सुद्धा ऑफ स्टिक सोडून खूपच बाहेर निघून जातोय. स्वेअर चेंडू येतोय. अवांतर धावा धावफलकावरती ऍड होतात. इथे आता स्विचरचा फटका केलेला चेंडू चाला. इथे मात्र डीप पॉइंटला तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते. एकच धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत 34. हा चेंडू वाईट यॉर्कर लेनचा चेंडू ज्याला म्हटलं जातं तो चेंडू होता. यष्टीरक्षकाने चुकी केली आणि इथे मात्र ही लेग बॉलच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 4 षटक अखेर धावा धावफलकावरती लागल्यात 35. 35 ऑन स्कोर बोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. अर्णव 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकला होता. अर्णव 11 संघाने प्रथमच स्वीकारलं होतं फलंदाजी करण्याचा निर्णय आणि फलंदाजीचा विचार केला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10.
दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं गोलंदाज आकाशने फक्त 5 धावा दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला गोलंदाज निखिलने धावा खर्च केल्या होत्या. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील 11 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 9 धावा. 35 धावा धावफलकावरती झाल्या. 36 धावेचं आव्हान इथे ठेवलं. 36 धावेचं लक्ष ठेवलंय. हे लक्ष इथे मात्र कसं पार पडेल, कसं पूर्ण करेल, काय घडेल, काय बिघडेल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती देवीचा पाड्याचा मयूर दादा भोईर यांना. धन्यवाद धन्यवाद ओमकार. मैदानामध्ये मॅच सुरू आहे. पहिली अर्णव 11 विपक्ष संघर्ष 11 टॉस जिंकला होता. टीम संघर्ष 11 संघाने गोलंदाजी करण्याचा इथे मात्र निर्णय होता आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलं. बॅटिंग करत असताना अर्णव 11 संघाने मी म्हणेन धावा उभारल्यात. तर म्हणजे जो 35 आणि 36 धावांचं इथे मात्र टार्गेट ठेवलंय. WTCच्या माध्यमातून युट्यूबवर थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. ओमकार स्मृती चषक 2021 हे पर्व पहिलं जो आज ओमकार आमच्यामध्ये नाहीये त्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा संपन्न करत असताना गोलंदाज पहिल्या षटकामध्ये इथे मात्र सागर म्हात्रेचा वापर केला जातो. एक ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील खूप मोठं नाव आहे तो सागर म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी. तर ऑफिशियल्सची भूमिका पार पाडत असताना या स्पर्धेचे आयोजक कमिटी मेंबर्स संकेत दात्रक आहे. त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगचे पंच निखिल चव्हाण सर असतील आणि सलामीला येतो बॅटिंग करत असताना विक्रांत आणि छत्तीस धावांचा पाठलाग करत असताना टीम संघर्ष 11 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सागर म्हात्रेचा वापर केलाय. यष्टांच्या मागे आकाश आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत आणि विक्रांत अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 36 धावांचा पाठलाग करत असताना कॅमेरामॅनची भूमिका पार पाडत असताना कुणाल आहेत. इथे मात्र पाडासूप करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते. गोलंदाज सागर पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंगवर आहे विक्रांत. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला. आता मात्र चेंडू टप्पा पडला. नंतर अतिरिक्त उसळी घेतो आणि पंच दोन्ही हात समांतर करतात. दिशेपासून बरगडतोय. अवंत चेंडू इथे मात्र संघाचा अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या होते धावफलकावर एक चेंडूच्या समाप्तीनंतर एकही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवर विक्रांत आहे. गोलंदाज सागर मात्र सज्ज होतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू टप्पा पडला. नंतर विमाने नॅशनल लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सागर मात्र भरपूर वर्षाचा अनुभव आहे अंडरम क्रिकेटमध्ये. सातत्याने ओरम क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या होती धावफलकावर 2 चेंडू झालेत आतापर्यंत. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 2. इथे आता पुन्हा एकदा पाडा स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि मिळेल ती 1 धाव आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आता मात्र 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 3. गोलंदाज सागर मात्रे पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना 36 धावांचा पाठलाग आहे. बॅटिंग करत असताना टीम संघर्ष 11 संघासमोर स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पण 1 धाव इथे मात्र एकवटली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने. 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सचिव सागर मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थांबून खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न होता. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 4. ओमकार स्मृती चषक स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि एक उद्घाटन मॅच अर्णव 11 विपक्ष संघर्ष अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज प्रमोद इथे मात्र वापर केला जातो दुसऱ्या षटकामध्ये. राऊंड विकेटने आता मात्र पहिली लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करतायत. नेगेटिव्ह चेंडून इथे मात्र सुरुवात करतोय. आमच्या समीप समालोचन कक्षामध्ये नक्कीच एक कोळेगावचा बुलंद आवाज ओमकार पाटील देखील जॉईन झालेत.
त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. गोलंदाज प्रमोद सज्ज होतोय. तानसिंग धावतो विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो ऑन साइडला आणि जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत संकेत आहेत क्षेत्ररक्षक तिथे. एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते फलकावर एका धावेच्या मदतीने 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पदतालित्याची परीक्षा घेणारा हा चेंडू इथे मात्र गोलंदाज प्रमोदने इथे मात्र फेकला होता. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते फलकावर एका धावेच्या मदतीने 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा प्रमोद सज्ज होतो. तानसिंग धावतो विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटिंग करत असताना विक्रांत बॉडमॅनचा वापर केला जातो आणि धावसंख्या होते फलकावर या एका धावेच्या मदतीने 8. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवले गोलंदाजी करत असताना अर्णव इलेव्हन संघाने पुन्हा एकदा आता मात्र पंचांनी 9 घोषित केला आणि 9+1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या होते फलकावर इन डबल फिगर 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो गॅप मध्ये आणि मिळतात त्या 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होते फलकावर 14. म्हणून या इनिंग या दुसऱ्या सत्रामधील पहिला चौकार आला आणि धावसंख्या झाली फलकावर 14 आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झाले तर 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली फलकावर 14. पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद सज्ज होईल. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करतो. गोलंदाज कुठेतरी दिशेपासून भरकडतो. चौकार आल्यानंतर धावसंख्या झाली फलकावर 15. पुन्हा एकदा प्रमोद सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर आहे विक्रांत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फैल समीमाने व्यवस्थित संपर्क झाला नाहीये, पण अखेरीस एक धाव मिळवण्यात येते मात्र यश येतं आणि धावसंख्या होती फलकावर एका धावेच्या मदतीने 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ विमाने बॉडी लाईन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रमोदच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या झाली फलकावर 2 षटकां अखेरीस 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आमच्या चांगली पार्टनरशिप आपल्याला बनवत असताना 36 धावांचा पाठलाग करत असताना टीम संघर्ष 11 आपल्याला संघर्ष 11 गोलंदाज आता मात्र यश उद्ध्वस्त करतो. काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज. मी म्हणेन 2 षटकांना अखेरीस प्रेशर निर्माण केलं होतं विनोदाने सागरने आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज ऋषिकेशचा इथे मात्र वापर केला. गोलंदाज ऋषिकेश पुन्हा एकदा सचिव स्ट्राईक एंडवर आहे. आकाश पाटील संघ नायक देखील आहे. लाईन पाहावी लागेल आता मात्र दिशेपासून भरगडतोय. आकाश पाटील देखील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना एक टॅलेंटेड यंगस्टर उभरता हुआ सितारा ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतो. बॉडमॅनचा वापर केला जातो. सिंगल स्वरूपाची धाव संकेत येत आहेत. जोपर्यंत चेंडूची फेकेल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते फलकावर एका धावेच्या मदतीने 19 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल स्कोररची भूमिका या ओमकार स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विनय आहेत इथे मात्र चेंडू कार्पेंटरच्या मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. जोपर्यंत चेंडूची फेकेल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते फलकावर 20 अजून जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. गोलंदाज बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून आणि जोपर्यंत चेंडूची फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डायरेक्ट हिटची देखील संधी निर्माण झाली होती, पण बॅकिंग करत असताना संकेत येतात. धावसंख्या झाली फलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 ही धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे प्रोटेक्शन आहे आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते फलकावर एका धावेच्या मदतीने 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न आणि हा येतोय नशिबाचा चौकार बॅट्समन विक्रांतच्या बॅटमधून आणि धावसंख्या होते फलकावर 3 षटकां अखेरीस 27 आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. पहिलं षटक ज्याप्रमाणे सागर मात्रेने हाताळलं, मी म्हणेन अवघ्या 6 धाव्यांचं त्यांनी षटक हाताळलं होतं. 3 धाव्यांचं षटक हाताळलं होतं आणि त्यानंतर प्रमोदने धावा खर्च केल्या. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज आणि शेवटचं षटक संघ नायकाने विश्वास दाखवला प्रशांत कोंडेवर. भरपूर वर्षाचा अनुभव आहे प्रशांतकडे देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये. एक भलं मोठं नाव. 6 चेंडू 9चं समीकरण असताना स्ट्राईक एंडवर आहे आकाश पाटील.
ओमकार स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि उद्घाटन मॅच मैदानामध्ये रंगत असताना अर्णव 11 विपक्ष संघर्ष 11 आणि 6 चेंडू 9चं समीकरण इथे मात्र मैदानामध्ये उभं राहिलंय आणि गोलंदाज प्रशांत कोंडेचा इथे मात्र वापर केला. स्ट्राईक एंडवर आहे आकाश पाटील, त्याच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र बॅटर स्वीपचा पवित्र आजमावला आहे आणि पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत असताना बॅट्समन आकाश पाटील चौकार येतोय. समीकरण झालं. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली फलकावर 31. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय गॅप मध्ये, मिळतोय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार तो आकाश पाटीलच्या बॅटमध्ये. धावसंख्या होती फलकावर 35 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. सामना इथे मात्र बरोबर सुटलाय. आता मात्र चेंडू मॅच विनिंग स्ट्रोक येतो बॅट्समॅन आकाशच्या माध्यमातून. हरलेल्या संघाचा आभार आणि जिंकलेल्या संघाला नक्कीच पुढील मॅचसाठी शुभेच्छा. तर नक्कीच मॅचचा म्हणतो मॅच नो डाऊट आकाश पाटील. तर नक्कीच विनंती आहे सर्व खेळाडूंना आपण खेळपट्टीवर खेळू नका अशी आयोजकांची सूचना आहे. आकाश संकेत